शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांचे मूळ गाव असलेले शिरूर तालुक्यातील वडगाव रासे येथील निवासस्थानी बापूंनी सपत्नीक श्री गणेशाची स्थापना केली। त्याचप्रमाणे बापूंच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सुजाता भाभी पवार यांनी देखील गौरी गणपतीचा उत्सव आपल्या कुटुंबासह हर्ष उल्हासात साजरा करीत आहेत। समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक तथा युवा क्रांती पोलीस मित्र माहिती अधिकार ग्राहक पत्रकार संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांनी वडगाव रासे येथे आमदार अशोक पवार यांची भेट घेत त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, ते पाहूयात। मी आज शिरूर तालुक्यातल्या वडगाव रासे येथील आपल्या शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या निवासस्थानी बापूंनी गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी गौरी गणपतीचा सण ते आपल्या घरी पण साजरा करीत आहेत। या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी खास बातचीत करायला आलोय। तर याच गावाने तालुक्याच्या जिल्ह्याच्या नव्हे राज्याच्या राजकारणात एक चांगल्या प्रकारची व्यक्तिमत्व दिली, त्यापैकीच ॲडव्होकेट अशोक बापू पवार सातत्याने 2 टर्म या भागाचे आमदार आहेत। त्यांच्या पत्नी सुजाता भाभी पवार या देखील जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करून या गावचं नाव रोशन करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे। त्याचप्रमाणे युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी याच गावचे आणि बापूंच्या सानिध्यात असणारे शिवाजीराव शेलार यांची पुणे जिल्हा प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। पाहूयात आमदार अशोक बापू पवार आहेत काय म्हणतायत या संदर्भामध्ये। नमस्कार। युवा क्रांती पोलीस मित्र संघटना पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री शिवाजीराव शेलार यांची निवड झालेली आहे। मी त्यांचं मनापासून या निवडीच्या बद्दल सहर्ष असं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगलं काम होईल, सामाजिक मदत त्यांच्या या पदामुळे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। गणेशोत्सवाचा हा काळ महाराष्ट्रामध्ये एक अद्वितीय असा असतो। आज गौरी गणपती आपण म्हणतो, आज गौरीचं पूजन आहे। असे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी साजरे होत असतात। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आणि त्यामुळे एकीचं बळ कसं असतं, एकत्र लोक येऊन कसा सण साजरा करतात ह्याचं एक आदर्श उदाहरण या महाराष्ट्राने या देशाला दिलेलं आपण पाहतोय। आणि ह्या संघटनेच्याद्वारे विविध कार्यक्रम राबवत असताना समाजहिताची अनेक कामं वेगवेगळी गणेशोत्सव मंडळं त्या ठिकाणी घेत असतात आणि ज्या ज्या वेळेला अडचणी येतात, मग कधी कोरोनाचा काळ असेल, कधी दुष्काळ असेल, अशा काळात हे सर्व गणेशोत्सव मंडळातले अनेक कार्यकर्ते पुढे येतात आणि सामाजिक चांगलं भान ठेवून सामान्य माणसाला सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे आज ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी मनापासून तमाम माझ्या शिरूर हवेली तालुक्यातील आम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वडगाव रासाईचे असलेले शिवाजीराव शेलार यांना आमदार अशोक बापू पवार यांनी शुभेच्छा दिल्या। तर संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले शिवाजीराव शेलार यांनी समाजशील न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पाहूया। नमस्कार। युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी सुरवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच माझे पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी आज आपल्या सर्वांना पोलीस मित्र संघटनेची थोडक्यात माहिती देणार आहे। आपल्या संघटनेच्या मूळ 4 अधिकार आहेत, त्यामध्ये पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार अशा पद्धतीचे 4 अधिकार आपल्या संघटनेने दिलेले आहेत। आपण ज्या ज्या ठिकाणी पोलीस बळ कमी पडतं अशा ठिकाणी आपण पोलीस बांधवांना आपण मदत करायची आहे। ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते अशा ठिकाणी आपल्या संघटनेने जाऊन त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। जो पत्रकार चांगल्या ठिकाणी एखादी बातमी लावत असेल आणि जर त्याला त्या ठिकाणी वरून कुठला दबाव येत असेल तर अशा पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं काम आपल्या युवा क्रांतीच्या माध्यमातून आपण करायचं आहे। त्याच पद्धतीने माहिती अधिकार, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय अशा ठिकाणी आपण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवून आपण एक चांगल्या पद्धतीचा जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे। मी आज या ठिकाणी आमच्या संघटनेचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय प्राध्यापक
सुभाषरावजी शेटे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ते आल्यापासून त्यांनी संघटनेमध्ये एक जोरदार त्या ठिकाणी संघटनेची आपली बांधणी सुरू केलेली आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना मला मनापासून सांगायचे की पुणे जिल्हा सदस्य असेल किंवा मी जिल्हाध्यक्ष असेल, आपल्यामध्ये कुठलाही फरक यामध्ये नसणार आहे. आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रत्येकाने, मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे, या पद्धतीचं काम आपण सर्वांनी करून दाखवायचे. या आपल्या राज्यातील सगळ्या जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यामध्ये युवा क्रांतीची पोलीस मित्र संघटना ही आपल्या जिल्ह्याची राज्यामध्ये 1 नंबरला कशी येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. मी माझ्या सर्वच युवा क्रांतीच्या सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक आपल्या गणरायाच्या आज गणपतीच्या त्या गौरीचं त्याने आपल्या गणपती आणि गौरीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या संघटनेमध्ये आपल्या आज जिल्ह्यामध्ये मला वाटते 5 ते 6 तालुक्यामध्ये आपल्या आता नियुक्त त्या ठिकाणी अध्यक्षांच्या आणि कार्यकारिणी झालेल्या आहेत. इतर जवळपास सर्वच तालुके आपले अजून शिल्लक आहेत. तर माझी युवा क्रांतीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला निरपेक्षपणे आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता एक चांगल्या पद्धतीने जर समाजसेवा करायची असेल तर त्यासाठी युवा क्रांती ही व्यासपीठ त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं आपण सर्वांनी त्यामध्ये येऊन आम्हाला सर्वांनी जर सहकार्य केलं तर त्याचं मी नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करीन, धन्यवाद देईल. या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष, महिला अध्यक्ष सन्माननीय जयश्रीताई अहिरे असतील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय किरणजी वाघमारे असतील, कार्याध्यक्षजी सन्माननीय डी.पी. नाना असतील, सर्वच आपले आदरणीय उपाध्यक्ष कापडणीस नाना असतील, सर्वच वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार आपली ही संघटना त्या ठिकाणी काम करत आहे. आणि येत्या 1 तारखेला आपल्या संघटनेचा नाशिक या ठिकाणी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांनी त्या ठिकाणी एक आपला कार्यक्रम त्या ठिकाणी संघटनेचा मोठ्या पद्धतीचा आयोजित केलेला आहे. तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नुकतीच माझी निवड झाली. त्या निमित्ताने थोडंसं बोलावंच वाटतं. एक छोट्याशा कुटुंबातील एक छोटासा कार्यकर्ता मी आहे. शिरूर हवेली मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सन्माननीय अशोकबापू पवार, आमच्या सन्माननीय जिल्हा परिषदेच्या माजी सभापती भाभी यांच्या माध्यमातून मला वडगावसारख्या एका मोठ्या गावामध्ये श्रीरामजी विकास संस्थेमध्ये 4 वर्ष व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळाली. आणि या माध्यमातून अनेक लोकांची मला कामं करता आली. बापू आमदार असल्यामुळे महसूल विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, पोलीस स्टेशन असेल, महावितरण असेल, वन विभाग असेल, अशा अनेक ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम हे मला करता आलं. कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषद सभापती आदरणीय भाभी यांच्या माध्यमातून मला अनेक लोकांना मदत करता आली. रेमडेसिवीरसारखी इंजेक्शन लोकांना देता आली, अनेक लोकांना बेड उपलब्ध करून देता आले. खऱ्या अर्थानं रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना ॲम्ब्युलन्स देण्याचं काम हे त्या ठिकाणी राजभाईंच्या माध्यमातून मला करता आलं. याचा आनंद माझ्या कार्यकर्त्यांना नक्कीच निश्चितपणे होतो आहे. आज त्या ठिकाणी जरी मला जिल्ह्याचं युवा क्रांतीचं अध्यक्षपद मिळालं असेल तरी त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये मी एक आमदार साहेबांचा छोटासा कार्यकर्ता हे स्थान आहे आणि ते निश्चितपणे कायमस्वरूपी राहील. खऱ्या अर्थानं युवा क्रांती पोलीस मित्र संघटना ही एक पक्षविरहित काम करणारी संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये काम करत असताना मी निश्चितपणे, निस्वार्थीपणे, निपक्षपातपणे या संघटनेचं काम करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलण्याने थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय युवा क्रांती. तर याचवेळी वडगाव रासई सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि आमदार अशोक पवारांचे पुतणे सचिन पवार यांनी देखील शिवाजीराव शेलार यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत गणपती उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज गौरीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत असताना त्यानिमित्त प्रथमतः मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आमचे सहकारी मित्र शिवाजीराव शेलार हे आमच्या गावचे विकास संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन आणि आमचे मित्र यांची नुकतीच पुणे जिल्हा युवा क्रांती संघटनेच्या पोलीस दलाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल समस्त वडगाव रासई ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. गणेश भक्तांना देखील या उत्सवानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी या उत्सवानिमित्त सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.
तर या गटातून पुणे जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करताना आपले सणवार गौरी गणपती पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे साजरे करताना आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता भाभी पवार दिसून आल्या। अतिशय आकर्षक अशा गौरी गणपतीची सजावट त्यांनी केली होती। आज सुजाता भाभींनी त्यांच्या वडगाव रासई येथील निवासस्थानी हळदी कुंकू समारंभ व सर्वांना चहापान तसेच भोजनाची व्यवस्था केली होती। तर आज निवासस्थानी भेटीस आलेल्या सर्वांचे आमदार अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पत्नी पवार यांनी स्वागत करून सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा दिल्या। संपादक देवकीनंदन शेटे, समाजशील न्यूज, वडगाव रासई, शिरूर।